नमस्कार सर्वांना. सोनाई एंटरप्राइजेस चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जसं की मी एक सुरू केलेला उपक्रम आहे 30 दिवस 30 योजना. तर तिसरा दिवस आहे. 2 दिवस व्हिडिओ आपले आलेले आहेत. तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसामध्ये 3 नंबरची जी योजना आहे त्याबद्दल तुम्हाला आज माहिती सांगणार आहे. तर 3 नंबरची जी योजना आहे मित्रांनो, ती आहे पंतप्रधान मानधन योजना. म्हणजे जे अनरेकॉग्नाइज वर्कर म्हणजे काय, ज्यांचं एखादं युनिट नाहीये किंवा यांचं एखादीची जे आपण बोलतो एकत्र ते असतं ना, ते युनियन वगैरे ते नाहीये, त्यांच्या त्या लेबरसाठी हे मानधन योजना असणार आहे. तुम्ही जर आत्ता नोंदणी करताय तर तुम्हाला 60 वर्षानंतर तुम्हाला 3,000 रुपये भेटणार आहेत. तर त्यासाठी तुम्हाला नोंदणी कशी करायची, काय कसं करायचे आणि किती कोणते कोणते वर्कर्स त्याच्यामध्ये बसतात, या सर्व गोष्टी तुम्हाला आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा आणि या दोन्ही गोष्टीची म्हणजे तुम्हाला पहिली गोष्ट एक ई श्रम कार्ड काढावं लागतं आणि ई श्रम काढल्यानंतर तुम्हाला ते मानधनसाठी तुम्हाला नोंदणी करावी लागते. तर ह्या दोन्ही गोष्टीचं महत्व काय आहे आणि कशा प्रकारे ही नोंदणी करायची या व्हिडिओमधून मी सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आपण कंटिन्यू करतोय, बाकीचे तुम्हाला डायरेक्टली रजिस्ट्रेशन प्रोसेस मी दाखवणार आहे. तर आपण पाहूया रजिस्ट्रेशन प्रोसेस कशी आहे. मित्रांनो, सुरू करूया आपण. सुरुवातीला आपल्याला जायचंय वेबसाईटवरती, मानधन.in या वेबसाईटवरती जायचं आहे. मी जसं की ओपन करून ठेवलेली आहे साईट ऑलरेडी. इथे साईट ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं एक पेज दिसेल, ज्यामध्ये तुम्हाला इथे दिसतंय सुरुवातीला हे सोन्याचे व्यापारी आहेत. त्यानंतर वेगवेगळे कामगार आहेत. इथे दाखवलं जातं त्यांनी बांधकाम कामगार आहेत. तर प्रत्येक कामगारासाठी, कोणतंही काम करत असू द्या, प्रत्येक कामगारासाठी या योजनेचा लाभ तुम्हाला मिळतोय. तर तुम्हाला फक्त काय करायचे, नोंदणी करून घ्यायची. नोंदणी केली तरच हा लाभ भेटतोय. ही जी नोंदणी आहे, ही नोंदणी तुम्हाला किती वर्षापर्यंत करायची आहे? 40 वयापर्यंत आहात तुम्ही, तोपर्यंतच तुम्हाला करून घ्यायची आहे. 40च्या पुढे तुम्हाला ही नोंदणी करता येणार नाही. तर 40च्या 18 ते 40 वयापर्यंत तुम्ही नोंदणी करू शकता. म्हणजेच तुम्हाला या गोष्टीचा जो लाभ आहे, तो लाभ तुम्हाला प्रॉपर भेटेल. आता तुम्हाला लाभ काय भेटणार आहे, तर तुम्हाला वयाच्या 60 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला ₹3,000 प्रत्येक महिन्याला तुम्हाला भेटणार आहेत. पेन्शन म्हणून भेटणार आहेत, बरोबर? तर यासाठी तुम्हाला नोंदणी करायची आहे. नोंदणी करताना कशाप्रकारे करू शकता तुम्ही, काय-काय डॉक्युमेंट्स लागतील ते तुम्हाला मी दाखवतो. आता हा व्हिडिओ छोटा असणार आहे. तुम्हाला डिटेल माहितीसाठी तुम्ही WhatsApp कॉल करू शकता. WhatsAppला मेसेज करू शकता. तुम्हाला त्या गोष्टीची माहिती तुम्हाला मिळेल. तर इथे बघा, आपण सर्व्हिसेसवरती जातोय. सर्व्हिसेसमध्ये गेल्यानंतर न्यू एनरोलमेंट यावरती आपण क्लिक करतोय. ओके. न्यू एनरोलमेंटवरती जेव्हा क्लिक करतो आपण, तेव्हा अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल. आर यू रजिस्टर्ड इन ई-श्रम? येस असेल तर येस, ई-श्रम कार्ड असेल तुमच्याकडे येस करायचंय. ई-श्रम कार्ड नसेल तर तुम्हाला नो करून घ्यायचं आहे तिथे. आणि ई-श्रम कार्ड कंपल्सरी असलंच पाहिजे तरच हे नोंदणी होते. आपण नो करतोय बघा, तर आपल्याला काय म्हणणार ते, की ई-श्रम वरती नोंदणी करून घ्या. आता ई-श्रमची पण वेबसाईट काय आहे ती व्यवस्थित पाहून घ्या. ई-श्रम वरती सुद्धा तुम्ही नोंदणी व्यवस्थित करू शकता. तर इथे आपण परत बॅक जाऊया. इथे आपल्याला जे आपल्याकडे यू-ए-एन कार्ड असतं, ई-श्रम कार्ड असतं, त्यावरची माहिती पूर्ण भरायची आहे आणि सगळ्या माहिती भरल्यानंतरच आपल्याला पुढे जाता येतं. तर तुम्ही ई-श्रम कार्ड काढल्यानंतर तुम्हाला या सर्व गोष्टीचं तुम्ही प्रोसेस करून तुम्ही पुढे जाऊ शकता. फक्त सबमिट करत जायचंय. जी माहिती आहे ती माहिती तुम्हाला टाकायची आहे. इथं ई-श्रम यू-ए-एन नंबर आहे. ई-श्रम यू-ए-एन नंबर टाकायचा आहे. इथे सबस्क्रायबर डेट ऑफ बर्थ टाकायचे, म्हणजे ज्याचं करायचंय त्याची जन्मतारीख टाकायची आहे तिथे. 3 नंबरला इथे आधार क्रमांक जेव्हा आपण टाकतो, त्यानंतर इथे व्हेरिफाय करून घ्यायचंय, म्हणजे तुम्हाला एक ओ-टी-पी येईल. आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तरच ही स्कीमचा लाभ तुम्ही घेऊ शकता. या स्कीमचा लाभ तुम्ही घेऊ शकता. म्हणजेच तुम्हाला काय कंपल्सरी काय आहे, आधार कार्ड लिंक करणे हे कंपल्सरी आहे. ते व्हेरिफाय केल्यानंतर आपल्याला एक वन टाईम पासवर्ड म्हणजेच ओ-टी-पी येईल. ओ-टी-पी आल्यानंतर बाकीच्या गोष्टी आपण करू शकतो. इथे तुम्हाला सबस्क्रायबर नेम ऑटोमॅटिक येईल. इथे मोबाईल नंबर ऑटोमॅटिक येईल. इथं व्हेरिफाय करायचंय. इथे स्टेट सिलेक्ट करायचे तुमचं जे असेल ते. इथे डिस्ट्रिक्ट करायचंय. इथे पिन कोड टाकायचा आहे तुमचा. पिन कोड टाकून इथे तुम्हाला नॉर्थ ईस्टर्न रिजनमध्ये आहात का? येस असेल तर येस, नो असेल तर नो करायचंय. आणि ऑक्युपेशन तुम्ही जे ई-श्रम कार्डमध्ये टाकलेलं आहे, ते ऑक्युपेशन तुम्हाला तिथे टाकायचं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता कोणत्या-कोणत्या ऑक्युपेशनसाठी ही योजना आहे. तर मी तुम्हाला फक्त आणि फक्त हे तुम्हाला पूर्ण वाचून दाखवणार आहे. त्यानंतरची बाकीची जी प्रोसेस आहे ती तुम्ही तुमच्या हिशोबाने पुढे-पुढे जाऊन सबमिट करू शकता. त्रास झाला, काही करता आलं नाहीये, तर तुम्ही बिनधास्त कॉल करू शकता. तुम्हाला त्याबद्दल पुरेपूर माहिती तुम्हाला तिथे दिली जाईल. तर मित्रांनो, सुरू करूया आपण. आपल्याला कशाप्रकारे या योजनेचा लाभ घेता येईल ते आपण पाहूया. तर इथे बघा कोणत्या-कोणत्या वर्कर्सला हे भेटतंय.
तर ऑडिओ आणि व्हिज्युअल वर्कर्स, मिड डे मील वर्कर्स म्हणजे काय, की जे मध्याह्न जेवण असतं त्याच्यासाठी काम करतात ते वर्कर्स, ॲग्रिकल्चर म्हणजे शेतीमध्ये काम करणारे सगळ्या वर्करला या गोष्टी भेटणार आहेत. त्यानंतर आहे ॲग्रिकल्चर मशिनरी हँडलिंग, जे मशिनरी हँडल्स करतात, ट्रॅक्टर वगैरे चालवतात किंवा जे-सी-बी वगैरे चालवतात, या सर्वांसाठी ह्या गोष्टीचा लाभ तिथे भेटणार आहे. त्यानंतर आहे ॲनिमल हसबंडरी, म्हणजे ॲनिमल हसबंडरीमध्ये जे काम करतात त्यांच्यासाठी पण ह्या गोष्टी आहेत. त्यानंतर लिकर प्रोडक्शन अँड वेंडिंग, लिकर प्रोडक्शन म्हणजे काय, दारू वगैरे जे आहे त्याच्यामधल्या लोकांना पण आहे. आशा आणि अंगणवाडी वर्कर्स ह्या सुद्धा इथं रजिस्ट्रेशन करू शकतात. म्हणजे त्यांनाही या जी योजना आहे ₹3000 पेन्शन भेटणारी, त्यांनाही ते भेटणार आहे. ऑटोमोबाईल वर्क असेल, बेकरी वर्क असेल, बँड प्लेइंग असेल, बँड म्हणजे बँड बाजा जो वाजवतो आपण तो. खूप सारे वर्कर्स आहेत. तुम्ही खूप म्हणजे प्रत्येक प्रत्येक जो वर्कर आहे, प्रत्येक वर्करला या गोष्टीचा लाभ भेटणार आहे. तर लवकर कोणत्याही सी-एस-सी सेंटरला व्हिजिट करून किंवा तुम्हाला जर काढायचं असेल तर तुम्ही बिनधास्त कॉल करू शकता. तुमचा आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्हाला WhatsAppला तुम्ही डॉक्युमेंट सेंड केल्यानंतर तुम्हाला या गोष्टीचा तुम्ही पुरेपूर लाभ घेण्यासाठी नोंदणी करून मी तुम्हाला देऊ शकतो. बरोबर? तर सगळ्या वर्करनी एवढी काळजी घ्यायची. जर ₹3000 चा लाभ घ्यायचा असेल वर्षाकाठी तुम्हाला, म्हणजे 60 वर्षाच्या नंतर घ्यायचा असेल, तर तुम्हाला याची फक्त नोंदणी करायची. नोंदणी झाली, तुम्हाला बाकीच्या गोष्टीसाठी तुम्हाला काही करायची गरज पडणार नाहीये. फक्त तुम्हाला नोंदणी करायची आणि ₹3000 तुम्हाला 60 वर्षानंतर भेटणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे कोणत्या-कोणत्या वर्कर्सला ₹3000 भेटणार हे तुम्हाला मी दाखवलेलं आहे. आणि जर हा तात्पुरता व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला, तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.